आषाढी वारीसाठी निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आणि पायी दिंडीचं मराठवाड्यामध्ये आगमन झालं। मराठवाड्याच्या सीमेवर हिंगोलीकरांनी पालखीचं स्वागत केलं आणि या पालखी आणि पायदळ दिंडीमध्ये तब्बल 700 पताकाधारी सहभागी झालेत। संत गजानन महाराजांची पालखी ही विदर्भाची पंढरी म्हणजे शेगाव इथून निघाली आणि ती आता मराठवाड्यात दाखल झाली आहे हिंगोलीमध्ये। या दिंडीमध्ये 700 पताकाधारी आहेत। या पालखी सोहळ्याचं किंवा पायी पालखींचं यदा स्वागत करण्यात आलं मराठवाड्यात आणि हिंगोलीमध्ये। हळूहळू मजल दरमजल करत ही पालखी पंढरपूरपर्यंत पोहोचेल। पंढरी मानल्या जाणाऱ्या विदर्भातील शेगाव येथून संत गजानन महाराजांची पालखी आणि पायदळ दिंडी जी आहे ती आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। आणि याच वारीचं आणि पालखीचं जे आहे ते मराठवाड्याच्या हद्दीमध्ये आगमन झालं आहे। मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीवर या पालखीचं जे आहे ते भव्य स्वागत हिंगोली जिल्हावासियांकडून करण्यात आलं आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 55 वर्षांची ही वारीची परंपरा आहे आणि विदर्भातील शेगाव नगरी येथून हे सगळे वारकरी जे आहेत ते गणगण गणात बोलते आणि विठुरायाच्या नामाचा गजर करत जे आहे ते आता टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हा सगळा नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत। आणि विदर्भातील आपला प्रवास संपवून ही पालखी आणि पायदळ दिंडी आता थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते मराठवाड्याच्या संतभूमीमध्ये हिचं आगमन झालं आहे। आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते पुढील 4 दिवस जो आहे तो हिंगोली जिल्ह्यामध्ये या पायदळ दिंडीचा आणि पालखीचा प्रवास असणार आहे। जिल्ह्यामधील मुक्काम संपवून त्यानंतर ही दिंडी जी आहे ते परभणी जिल्ह्यामध्ये मार्गस्थ होते। एकंदरीतच गणगण गणात बोलते आणि विठुरायाच्या नामाचा गजर करत हे वारकरी आता पंढरपूरकडे रवाना झाले आहेत आणि संतभूमी मराठवाड्यामध्ये त्यांचे जंगी स्वागत देखील झालं आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत।